भिवंडी गायत्रीनगर स्थित संबोधी विहारमध्ये महाराष्ट्र प्रदेश आरपीआय एकतावादीचे व माजी सभागृह नेता तथा माजी भिवंडी मनपाचे नगरसेवक विकास निकम यांचा वाढदिवस VN ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र चौहान, अशोक गायकवाड, युवा भिवंडी शहर युवा उपाध्यक्ष पप्पू यांच्या नेतृत्वामध्ये केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर आरपीआय भिवंडी शहराध्यक्ष बादशाह भाई शेख, माजी नगरसेवक सुरेश पाटील, रामा पाटील, पंचायत अध्यक्ष प्रकाश अध्यक्ष, बौद्धाचार्य सरचिटणीस प्रकाश तांबे, भिवंडी शहर महिला अध्यक्ष लक्ष्मीताई जुमडे, अल्पसंख्याक भिवंडी शहर अध्यक्ष अशफाक शेख, उपाध्यक्ष भिवंडी शहर संदीप वाणी, युवा अध्यक्ष भुलेश्वर कल्पेश गाडगे, महिला मंडळ अध्यक्ष मंगलताई गायकवाड, प्राध्यापक सुमित्रा कांबळे सर, LP गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, नितीन तांबे, संदीप सेलार, देवा मोहिते, आलम शेख, इम्रान खान, अल्ताफ शेख, रेहान अन्सारी व बहुजन पंचायत समितीचे सर्व सभासद, पंचशील, महिला मंडळ आरपीआय शाखेचे सर्व पदाधिकारी, महिला पुरुष आणि गायत्री नगरचे सर्व नागरिक उपस्थित राहून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम यांना उदंड आयुष्याची मनोकामना केली। आलेल्या सगळ्यांचे आदरणीय अमर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे। 46वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहोत। या ठिकाणी पहिल्या प्रथमतः वाढदिवस आपण साजरा करणार आहोत। लावा ना बोर्ड। या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राहुलजी तांबे साहेब, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। रस्त्याचा प्रश्न सोडवला आणि मग या निमित्ताने आम्ही भिवंडी शहरामध्ये काही ठराविक जवळ 23 ते 25 लोक अशा आहोत आम्ही राष्ट्रीय एकता मंच या ठिकाणी सन्मान होत आहे। आपण सर्वांनी टाळी वाजवत त्यांचं स्वागत या ठिकाणी सन्मान पत्र देण्यात येत आहे। सन्माननीय पठारे सर, सभागृह नेते भिवंडी महानगरपालिका। आपला जन्म पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका दुर्गम अशा खेडेगावात झाला। आई वडील शिक्षक आणि घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा आपल्या शिक्षणापासून त्यांनी वंचित ठेवले नाही। प्राथमिक शिक्षण आपल्या मुळगावी हिरोशी येथे पार पडल्यानंतर इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण भोर येथे पूर्ण केला। पुढे भावी जीवनाचा वेध घेत आपण भिवंडी गाठली आणि BNN महाविद्यालयात BE ची पदवी प्राप्त केली। महाविद्यालयीन शिक्षण काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केलात आणि याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी अजातशत्रू माननीय नानासाहेब इंदिसे यांच्या प्रभावाने झाला असल्यामुळे गोरगरीब जनतेने प्रश्न सोडवण्यात आपण अग्रेसर राहिलात आणि सन 2012 मध्ये नानासाहेबांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत सदस्य म्हणून निवडून गेला। आपल्या कार्यशैलीने आणि स्वच्छ चरित्रामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आदरयुक्त स्थान निर्माण केला। ज्या गायत्री नगर आणि आजूबाजूला परिसरात समाविष्ट असलेल्या प्रभागातून निवडून आलात। आपल्या प्रभागातील विकास कामांमध्ये शहराच्या तत्कालीन महापौर सौ प्रतिभा विलास पाटील यांचे सहकार्य तेवढेच महत्त्वाचे आहे। तसेच आपल्या प्रभागातील रहिवाशांचा ज्वलंत असलेला पाण्याचा प्रश्न आपण हाताळलात। या कामी तत्कालीन पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता LP गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। आपल्या प्रभागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करून रहिवाशांनी चांगले रस्ते दिले। आपण दुसऱ्यांदा 2017 मध्ये एकटे नाही तर रिपाई एकतावादीचे 4 सदस्य निवडून आणलात आणि आपल्या प्रभागातील नागरिकांचा प्राथमिक गरजा पूर्ण केल्या। विशेष म्हणजे भिवंडी शहरातील आंबेडकरी अनुयायांची बऱ्याच वर्षापासूनची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनरावृत्ती पुतळ्याची मागणी होती। त्याचाही सातत्याने पाठपुरावा करून त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगीसाठी स्वतः प्रयत्न केलात आणि महापालिकेच्या प्रांगणात भव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यशस्वी झाला। आपली दुसरी ऐतिहासिक कामगिरी म्हणजे अखिल मानवाला शांततेचा संदेश आणि दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या महात्मा गौतम बुद्धाचे बुद्ध विहार आपण महापालिकेच्या आणि राज्य शासनाच्या निधीतून उभे केले। भव्य दिव्य असे बुद्ध विहार होय। भिवंडीच्या इतिहासात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा आणि बुद्ध विहार या वास्तूंची नोंद घ्यावी लागेल। हे आपले अतुलनीय आणि अद्भुत कार्य आहे। भिवंडी शहरात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात संबंधात
आणि अन्याय अत्याचारात जी आंदोलन झाली त्यामध्ये आपले योगदान फार महत्त्वाचे आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती महोत्सवाचे अध्यक्षपदही आपण भूषविले. आपल्या कार्यात आपल्या पत्नी आयुष्यमध्ये आशा यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. आपल्या या कार्याचा आम्ही भिवंडीकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या कृतज्ञतेच्या भावनेतून आज आपणास संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने आणि राष्ट्रीय एकता मंच भिवंडीच्या वतीनं भिवंडी समाजभूषण मानपत्र आणि गौरवचिन्ह प्रदान करून गौरवण्यात येत आहे. आपली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती होत राहो, तसेच आपणास आणि आपल्या कुटुंबियास उत्तम आरोग्य लाभो ही शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक सुमित्रा कांबळे, जगदीश कुमार पाटारे, कृष्णगोपाल सिंह ठाकूर, ॲडव्होकेट मधुकर गायकवाड, LP गायकवाड, कुमार फडतळे, मोहन वल्लाल, ॲडव्होकेट नियाज मोमीन, मदन भोई, अरुण पाटील, श्रीराम पाटील, नतीलाल सुमारिया, राजेंद्र मडवी, मुश्ताक मोमीन, रमेश भावसार, अब्दुल लतीफ बाबा, AS खान, संजय मोरे, हेमंत मारू, गुरुप्रसाद सिंग, सलाम शेख, राष्ट्रीय एकता मंच भिवंडी. धन्यवाद. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आहे, परंतु आपण सर्व प्रेमा खातीर माझ्या या ठिकाणी सर्व थांबलात त्याबद्दल सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो. आज या ठिकाणी माझा 46वा वाढदिवस साजरा करत असताना माझे सहकारी रवींद्रजी चव्हाण असतील, अशोकजी गायकवाड असतील, तसेच आमच्या शाखेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील, विचारपीठावर विराजमान आदरणीय भंतेजी, माझे गुरुवर्य आदरणीय कांबळे सर, पाटारे सर, या ठिकाणी आमचे अजात भाई असतील, माझे सर्व सहकारी, आमच्या महिला भगिनी आणि सर्व लहान मुलं बंधू हो. खरं तर आज माझा वाढदिवस जसं सांगितलं की मी अनेक दिवसापासून जे दुर्दैवी घटना घडली होती, निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही, परंतु कार्यकर्त्यांचा आमचा उत्साह, कारण का आपण भगवान बुद्धांना मानणारे आहोत, त्याच्यामुळे दुःख किती करावं, दुःख किती करत बसावं याला देखील एक मर्यादा आहे. आणि त्या दुःखाचं निरासन करण्यासाठी निश्चितच जे आपल्यावरती प्रेम करतात, जे आपल्यासाठी झटतात, त्यांच्यासाठी आपण सुखी राहणं, आपण धीट राहणं हे गरजेचं असतं. आणि तेच या ठिकाणी आज तरुणांच्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या वाढदिवसाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. निश्चितच आता आमचे गायकवाड साहेब बोलले की या ठिकाणी लोकांनी धोका दिला गायत्रीनगरचा, तसं काही नाही. गायत्रीनगरच्या म्हणजे जनता आपल्या बरोबरच आहे, बरोबर होती आणि बरोबरच राहील. कारण का जे 4 वार्ड होते त्या 4 वार्डमध्ये पैकी आपल्या चाविंद्रा पौगा असो सर, गायत्रीनगरचा भाग असो, वरचा भाग असो, चांगल्या प्रकारे वोटिंग मिळाले आम्हाला जो खाली पट्टा जो फटका बसला तो मला फातमा नगर, परंतु मी तिथल्या देखील लोकांना दोष देणार नाही. कारण का ठीक आहे, इलेक्शन येतं जातं, निवडणुका येतात जातात, निवडणूक हरणं म्हणजे काय अपयश नाही, परंतु हे तुमच्या सर्वांचंच प्रेम आहे. जे आता माझ्याबद्दल आदरणीय सर्वांनी जे व्यक्त केलं मत, आणि मी आदरणीय नानांच्या तालमीमध्ये राजकारणामध्ये आलेला आहे, सरांचा आशीर्वाद आहे, सरांचं मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळे ही हार जीत होतं. आमच्या काही घरात कोणी राजकारणी नव्हतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या गायत्रीनगरसारख्या झोपडपट्टीमध्ये मी या ठिकाणी माझे बंधू असतील या ठिकाणी आले, आम्ही या ठिकाणी राहिलो, माझे सगळे सहकारी असतील यांनी सहकार्य केलं, आणि या ठिकाणी आज एवढं मोठं आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी या ठिकाणी नावारूपाला आलो. हे सगळ्या तुमचं योगदान आहे. त्याच्यामुळे इलेक्शन साहेब, गायकवाड साहेब, इलेक्शन हारलो त्याचं दुःख तेवढ्यापुरतंच होतं. निश्चित ठीक आहे, जनतेला वाटतं सर्वांनी मेहनत केली होती, ठीक आहे. जसं बादशाहबाई आमचे बोलले की गायत्रीनगरची बदनशिबी आहे, तसं बदनशिबी नाही, परंतु ठीक आहे, राजकारणात होत राहतं, चढउतारी होत राहतात. परंतु आजही तुमचा हा सहकार्य, तुमचा हा भाव, तुमचा हा लहान भाव, तुमचा मोठा भाव आज तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच अभ्यासवृत्तीने इथल्या समस्यांसाठी झगडत राहील. जे पाणी नव्हते पाणी दिलं तुम्ही सांगता, रोड नव्हते रोड दिले ते सांगता. एकच स्वप्न होतं की गायत्रीनगरचं मला डिफॉरेस्ट करायचं होतं, आणि ती माझी पुढची प्रोसेस होती, पण ते देखील करणार. असं आहे की सभागृहात नाही म्हणून काय होत नाही असं नाही. आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारी लोक आहोत, चळवळीत काम करणारी लोक आहोत, आहे की नाही सर. त्याच्यामुळे हे पद बिद येतात जातात हे आपल्यासाठी नथिंग आहे. पद म्हणजे फार काही नाही,
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील इलेक्शन हारले होते, परंतु त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि तुम्हा आम्हा सर्वांना, सर्व जाती धर्मातील लोकांना आपल्याला त्यांनी या ठिकाणी सन्मान दिला आणि आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आणि आपण त्यांचेच अनुयायी आहोत, त्यांच्या विचारधारेवरती आपण चालतो. त्याच्यामुळे तांबे साहेब, आपण कोणीही नाराज व्हायचं नाही. इलेक्शन होतात जातात, येत राहतील, परंतु जनतेसाठी आपण सेवा करत राहिलेलो आहोत, आयुष्यभर सेवा करत राहणार की मी या वाढदिवसानिमित्त आपल्याला ग्वाही देतो. आणि माझे सहकारी असतील रवीजी, अशोकजी, रमेशजी, गायकवाड, सर्व तरुण आमचे प्रमोदचे, त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या महिला मंडळाचा धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आयोजन केलं. शहरातले आमच्या पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे मित्र असतील, गायत्रीनगरचे आमचे सगळे वरिष्ठ असतील, वेळाअभावी सर्वांची नावं घेता येत नाहीत, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मी आपले आभार मानणार नाही, परंतु मी आपल्याला आयुष्यभर माझ्या ऋणामध्ये ठेवेन. खूप झालेला आहे, त्याच्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आणि खऱ्या अर्थाने भिवंडी शहरातील राष्ट्रीय एकता म्हणजे जो मंच आहे, खऱ्या अर्थाने जी समिती आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक हे त्या समितीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये बुद्ध समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आमचे बांधव आहेत, सर्व जाती धर्माचे आमचे गुजराती बांधव आहेत. म्हणजे मी तर स्वतःला भाग्यवान समजतो सर की आपल्या सर्वांमुळं, आपल्यामुळं मला त्या समितीमध्ये सदस्य होण्याचा मला मान मिळाला. आणि खऱ्या अर्थाने त्या समितीच्या वतीने आज अनेक वेळा या ठिकाणी समितीने सुचवलं होतं की या ठिकाणी सन्मान करायचा आहे, परंतु मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की काही कारणास्तव आपल्याला घेता आला नाही, मला जो आपल्याला कार्यक्रम घेता आला नाही, त्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की मीच वेळ देऊ शकलो नाही असं या ठिकाणी मला देखील वाटतं. मी खूप उशीर केला, परंतु आपले आशीर्वाद, आपले सर्व सहकार्य, आपल्या सर्वांचा अनुभव, कारण का त्या समितीमध्ये प्राध्यापक असतील, आमचे सर असतील, म्हणजे पाठाराचा असतील, पत्रकार असतील किंवा अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, गायकवाड साहेब, असे अनेक व्यक्ती असे आहेत, उद्योगपती आहेत की शहरातील एक नामचीन अशी एक समिती आहे आणि ती खऱ्या अर्थाने भिवंडी शहरामध्ये शांतता पसरण्याचं काम करते, शांततेसाठी काम करते, पोलीस डिपार्टमेंटला देखील मदत करते. असे या समितीच्या वतीने माझा जो यथोचित असा म्हणजे सन्मान झालेला आहे, त्या सन्मानाबद्दल मी आपल्या आयुष्यभर या ठिकाणी ऋणी राहील असं या ठिकाणी मी मत व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.